भाजपचे नेते अण्णामलाई यांनी केलेल्या एका वक्तव्यावरनं काही दिवसांपूर्वी मोठा वाद निर्माण झालेला होता। मात्र अण्णामलाईंना मुंबईचा अपमान करायचा नव्हता असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। तर ठाकरेंकडनं कुठल्याही गोष्टीचं भांडवल केलं जात असून भाजपला आता ठाकरेंची मदत लागणार नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केलेली आहे। अण्णामलाई राष्ट्रीय नेते नाहीत, ते बिचारे त्या तमिळनाडूचे एक नेते आहेत। इथल्या तमिळ लोकांनी बोलवलं म्हणून या ठिकाणी आले आणि अनेक वेळा आपल्याही तोंडी मद्रास येतं, मद्रासी येतं। आता तिथे चेन्नई म्हणायला पाहिजे, मद्रास नाही येते, ते मद्रासी कोणीच नाही आता। पण आपण बोलतो ना बोलता बोलता, कारण जुनी सवय आहे, आपला काही त्यांचा अपमान करण्याचा हेतू थोडी आहे, आपली जुनी सवय आहे। त्यामुळे समजा अण्णामलाईंनी बोलता बोलता बॉम्बे म्हटलं, याचा अर्थ काय त्याला मुंबईचा अपमान करायचा आहे किंवा मुंबईच्या विरोधात आहे, कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी भांडवल करायचं आणि मग ज्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी ते अण्णामलाईला बोलले आहेत, एक प्रकारे हा तमिळ लोकांचा अपमान नाही आहे। मग गरज भासतच नाही, आम्हाला पूर्ण बहुमत मिळणार आहे, आम्हाला कुठलीही गरज भासणार नाही। राजकीय संबंध इस्टॅब्लिश होण्याचं मला काही त्या ठिकाणी कारण दिसत नाही। वैयक्तिकदृष्ट्या ते काही शत्रू नाही आहेत, आम्ही बसून चहा पिऊ शकतो, त्याला अडचण नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।